हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, तर राज्यातील पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। चौथ्या टप्प्यामध्ये 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी क्रिकेटपटू निवडणुकीच्या रिंगणात। शत्रुघ्न सिन्हा, युसुफ पठाण, अधीर रंजन चौधरी, महुआ मोइत्रा, अझुद्दीन ओवैसींचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार। शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीच्या शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये लढत। अजित पवारांनी कोल्हेंना दिलेल्या चॅलेंजमुळे लढतीकडे सर्वांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार। संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार। बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्या प्रवक्त्या म्हणून कशा चालतात? सुषमा अंधारेंचा जुना व्हिडिओ लावून राज ठाकरेंची टीका, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल। उठ दुपारी घे सुपारीवाल्याने टीका केल्यास नवल काय? सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका। दुसऱ्यांच्या लग्नामध्ये बुंदी वाढणाऱ्यांना सध्या वाईट दिवस आल्याचाही दावा। महायुतीच्या सभेतच राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयांचा मुद्दा छेडला। ठाण्याच्या विकासासाठी बाहेरचे लोंढे थांबणं गरजेचं, बाहेरून पाठिंबा दिल्यानं माझ्यावर बंधनं नसल्याचंही राज यांचं विधान। राजकारणात तुम्हाला संतान होत नाही म्हणून आमची मुलं तुम्हाला घ्यावी लागतात। आणखी गद्दार पाहिजे घेऊन जा, फरक पडत नाही, ठाकरेंचा भाजपवर आरोप। फोडाफोडीचं मी समर्थन करणार नाही, मात्र महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सुरू केलं। ठाण्यातल्या प्रचार सभेत राज ठाकरेंची टीका। पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा धंगेकरांचा आरोप, तर धंगेकरांची नौटंकी सुरू, त्यांनी पुरावे दाखवावे, भाजपचं उत्तर। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। मविया काळात पोलिसांकडून उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब, 100 कोटींची वसुली व्हायची, मग यांच्या राज्यामध्ये कोणी उद्योगधंदे आणतील का? फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। भाजपात चंदा दो और धंदा लो हेच सुरू। मुंबईतील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर मोदी निवडणुका आल्या की रामराम बोलतात, नंतर मरामरा म्हणतात, ठाकरेंची टीका। विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार म्हणून 400 पारचा नारा टाळला जात आहे। अब की बार 400 पार नाऱ्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचं मोठं विधान। मुरबाडमध्ये आज दुपारी 3 वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।